मित्रांनो नमस्कार. आपण आता ही इंडस व्हरायटी इंडस 33 तर कमेंट केलेल्या की इंडस 33 ही व्हरायटी कशी आहे बाबा, म्हणजे एकदा 2 महिन्यानंतर तरी परत आम्हाला दाखवा. तर मी परत मला दाखवतोय म्हणजे कशा पद्धतीने, आणि खूप छान आहे. मला असं वाटतं म्हणजे इंडस 33 पण ही जशी सकाटा जी व्हरायटी आहे सेम तशीच आहे. हाईट वगैरे चांगली आहे, म्हणजे त्याच्यावरती काही अटॅक वगैरे पण नाही. आता मी 23 ऑक्टोबर मध्ये ही लागवड झाली होती. तर म्हणजे मला कमेंट केली म्हणून मी परत हा व्हिडिओ टाकला आहे. पण ठीक वाटली मला, काही त्याच्यावरती अटॅक व्हायरस वगैरे काही असा मला वाटले नाही. आणि बिंदास इंडस 33 तुम्ही ही लावू शकता. वजन तिला जास्त राहील, म्हणजे 5 ग्रॅमपर्यंत एक मिरचीचं वजन राहील तुम्हाला, आणि लांबी पण चांगलीच आहे. तर बिंदास लावू शकता म्हणजे. तर पहा मी दाखवतो तुम्हाला. आता 3 दिवस झाले याचा तोडा केलेला आहे. तर हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. ही आता हाईट मला असं वाटतं हिची 6 फुटापर्यंत गेलेली हाईट. हे बा लक्षात घ्या, हे दादांनी ती बांधलेली. तर हाईट ही 6 फुटापर्यंत गेली. आणि आज माल तुम्हाला दाखवतो, सेटिंग वगैरे दाखवतो तुम्हाला कशी. एकदम छान आहे सेटिंग, काही नाही, लावू शकता बिंदास. हे बघा, या सरीमध्ये जवळजवळ हा 5 फुटाचा अंतर आहे मध्ये. हे बघा, छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शेतकऱ्याने ही व्हरायटी छान असल्यामुळं त्यांनी काय केलं आहे, शेतकऱ्यांनी इथे तुम्हाला त्यांनी बी धरलंय खाली. बी म्हणजे धरण्यासाठी ही पिकवलेली मिरची आहे पहा. आता ही जी लांबीला, हे बघा, हे पहा तुम्ही, जी ही बी धरण्यासाठी केलेली सीडसाठी दिसत असेल तुम्हाला. तर व्हरायटी चांगली आहे मित्रांनो, इंडस लावू शकता. छान आहे सेटिंग वगैरे, लांब वगैरे, वजन वगैरे पण घेते. आता इथं 3 दिवस झाले तोडा झालेला हिचा. तर चला मित्रांनो, हे बा हाईट हाईट तर 100% 6 फुटापर्यंत वाढलेली. आणि सेटिंग वगैरे तर खूप छान आहे. हे पाहू शकता वरून तुम्ही, फ्लावरिंग वगैरे. म्हणजे हाईट जी आहे तर 6 फुटापर्यंत नक्की वाढते ही, हे लक्षात घ्या. 5-6 फूट. आता हे 23 ऑक्टोबरला लावलेली आहे ना, समजा उदाहरण. तर आता लक्षात घ्या, 23 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ही 3.5 महिन्याचा प्लॉट आहे आता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणाला शेअर पण केला तर चांगलंच आहे. तर चला, धन्यवाद मित्रांनो.